विरोधी पक्षानं या सरकारच्या कामकाजाला किती सहकार्य केलं, आम्ही विरोधी पक्षानं या सत्ताधारी पक्षाकडून जनतेला काहीतरी मिळावं, महाराष्ट्राला काहीतरी मिळावं म्हणून आम्ही किती संयम पाळला हे यातून त्यांनीच दिलेल्या आकडेवारीतून या ठिकाणी आपल्या सर्वांना स्पष्ट होतं। खरं तर दोन चर्चा होत्या 293च्या मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला। आजपर्यंत त्या प्रस्तावावर स्वतंत्रपणे उत्तर मिळालेलं नाही आणि ते प्रस्ताव संपला। गुरुवारी आमचा प्रस्ताव आला, आजपर्यंत त्या प्रस्तावावर आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आणि तो प्रस्ताव आज संपला। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर जे दिलं ते उत्तर आमचा जो 292चा अंतिम आठवडा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला उत्तर दिलं। याचा अर्थ इतके तास कामकाज चालून सुद्धा मुख्य कामकाजाला काहीही या अधिवेशनामध्ये महत्व दिलं गेलं नाही। इतकं हे सरकार संख्येनं भरपूर असल्यामुळं बेजबाबदारपणे त्या ठिकाणी वागलं हे आम्हाला तुमच्या सर्वांच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे। विदर्भाच्या जनतेच्या पदरामध्ये काही पडणार नाही आम्ही तेव्हाच सांगितलं होतं आणि त्याचे 2-4 पुरावे फक्त मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो। यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणारच आहेत। माझ्या हातामध्ये सरकारच्याकडून जाहीर केलेली निवेदनं, सरकारनं घेतलेली निर्णय हे जवळजवळ 15 ते 20 निवेदनं माझ्या हातामध्ये आहेत। ही 15 ते 20 निवेदनं जी आहेत यातलं एकही निवेदन विदर्भाच्या जनतेकरता घेतलेल्या निर्णयाचं नाही। ही सगळी निवेदनं जी आहेत हे सगळे जे सरकारने निर्णय घोषित केलेले आहेत, जो काय निर्णय घेतला असेल ते सगळे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेशी संबंधित अशा प्रकारच्या सरकारने घोषणा केल्या आहेत। विशेष करून मुंबई महानगरपालिका आणि ह्या मुंबई महानगरपालिकेशी संबंधित अनेक प्रकारचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत। त्याची निवेदनं पाहिजे तर मी आपल्याला देतो, डिटेल्समध्ये वाचायला पाहिजे असेल ते सुद्धा वाचतो। नव्या मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे, ठाणे महानगरपालिकेचे विषय आहेत, पुणे चिंचवड महानगरपालिकेचे विषय आहेत, ते नागपूरचे सुद्धा विषय आहेत। पण सगळ्यात जास्त हे मुंबई महानगरपालिकेचेच विषय या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहेत। अनेक निर्णय झालेले। याचा अर्थ आम्ही चहापानाला का गेलो नाही, आम्हाला सरकारचा हेतू हा प्रामाणिक नाही याची पूर्ण कल्पना होती। सरकार विदर्भातल्या जनतेला कोणताही न्याय देणार नाही याची आम्हाला कल्पना होती। सरकारला फक्त आणि फक्त पुरवण्या मागण्या मंजूर करून घेऊन ती रेवडी वाटून त्या ठिकाणी त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या आणि ह्या आमचा आरोप त्यावेळेला आपल्याला थोडासा कटू वाटला असेल, पण ज्या वेळेला सरकारने घेतलेले निर्णय आता आपल्या सर्वांच्या समोर आले त्यावेळेला आपल्या सर्वांना कळेल की आमचं म्हणणं हे खरं होतं। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भाषण केलं, उत्तर दिलं। संपूर्ण सभागृहामध्ये एका तरी मंत्र्यानं कुठल्या तरी त्याच्याशी संबंधित असलेल्या विषयासंदर्भामध्ये भाष्य केलं का, उत्तरं दिली का, एखाद्या प्रस्तावावर चर्चा केली का, हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे भाषण केलं, आपण जरा लायब्ररीमध्ये जा, आपण पत्रकार आहात, आपल्याकडे सगळी ती माहिती असेल। ज्या वेळेला मुंबईला अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अर्थसंकल्पातले विषय आणि आज मांडलेले विषय याच्यात काय फरक आहे मला तुम्ही सांगा। सोलर लाईटच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की 2030 पर्यंत कसा आपला महाराष्ट्र समृद्ध होणार आहे, 2-2% बिलामध्ये कशी त्या ठिकाणी कमी होणार आहे। त्यांनी अख्ख्या राज्यातले अख्ख्या महाराष्ट्रातले त्या ठिकाणी रस्त्यांचा विषय सांगितला, आमच्या कोकणाचा विषय त्यांनी सांगितला नाही, तो भाग वेगळा। परंतु जे मुंबईमधलं भाषण होतं तेच भाषण या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेलं भाषण त्यांनी या ठिकाणी केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना। विदर्भाकरता कोणत्याही प्रकारचा त्यांनी या ठिकाणी विषय मांडलेला नाही। जो अवकाळी पाऊस पडला, अतिशय पाऊस पडला, अतिवृष्टी झाली म्हणून मराठवाडा आणि विदर्भ आणि अर्धा संपूर्ण महाराष्ट्र हा ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, हा दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं सरकारनं, त्याच्याबद्दल भाष्य सुद्धा केलं नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण काढून बघा, त्यांनी हे सांगितलं की 1 जुलैपर्यंत आम्ही कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, ते जे काही निकष असेल, आमचं धोरण असेल ते आम्ही 1 जुलैला सांगू।
काल परवापर्यंत आपण सगळे म्हणत होता की 30 जूनला ते कर्जमाफी करणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचा शब्दशः मी लिहून आणलंय की आम्ही त्या संदर्भामध्ये काय आमची भूमिका असेल, काय आमचं धोरण असेल, काय आमची त्यावेळची आम्ही करणार आहोत ते आम्ही 1 जुलैला जाहीर करू. याचा अर्थ इथं कर्जमाफीचा पत्ता नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घेतलं नाही. मुख्यमंत्री कुठली ती परीक्षा वगैरे सकाळी विषय गाजवत होता तो मुख्यमंत्री प्रशिक्षण हा त्याला कुठेही टच केलं गेलं नाही. त्याचबरोबर असे अनेक मुद्दे आहेत की ज्याला अजिबात टच केलं गेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी आजचं अधिवेशन हे पूर्णपणे वैदर्भीय जनतेला फसवणं, वैदर्भीय जनतेच्या भावनांशी खेळणं, वैदर्भीय जनतेचा कोणत्याही प्रकारचा आता हा सगळा वैदर्भीय जनता ही आता आमच्याच मागे आहे त्यामुळं त्यांना गृहीत धरणं अशा अर्थानंच हे अधिवेशन या ठिकाणी गेलं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्व अर्थानं सहकार्य केलं, परंतु त्या सहकार्याच्या माध्यमातून काही पदरात पडलं हे जर विचार केला तर काहीही पदरात पडलं नाही एवढंच मी सांगेन. यानंतर विजयराव बोलतील, त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे विचारा. हिवाळी अधिवेशनाचं 7 दिवसानंतरचं आजचं समाप्त झालं आणि मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर केलेलं भाषण माननीय भास्कर जाधव साहेब यांनी त्यावर विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. मुळात विदर्भासाठी हे अधिवेशन असताना विदर्भातील कुठले प्रश्न सुटले हा खरा प्रश्न होतो. आम्हाला फार अपेक्षा होते की विदर्भातील या प्रश्नाला आम्ही जे मानले त्या प्रश्नाला न्याय मिळेल. विदर्भ हा विपुल आहे, म्हणजे संपूर्ण साधन सामुग्रीनी संपन्न असलेला हा विदर्भ आहे. इथे लोहखनिज आहे, इथे आपल्याकडे डोलामाइन, इथे लाईमस्टोन आहे, विपुल वनसंपत्ती आहे. आणि आम्ही काल विचारलो होतो की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना की हे सरकार स्थापन झाल्यापासून 2014 पासून 2025 पर्यंत सुरुवात केली आणि त्या धरणाचा एंड केला असं एक तरी धरण त्याचं नाव आपण सांगावं. आकडेवारी मोठी सांगितली. मला वाटतं की संपूर्ण मुख्यमंत्री मोदयांचं भाषण आणि त्याची जर गोळाबेरीज केली तर भारताचं बजेट होईल अशा प्रकारची ती आकडेवारी होती. जर भारताचं बजेट कमी पडेल की काय असं आपण जर सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्यातून ते होईल. काय आमच्या मागण्या होत्या त्याला वाटाण्याच्या अक्षता घातल्या. मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं. आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मागितला, त्याचा कुठेही पत्ता नव्हता. आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला, त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही. आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही त्यावर त्यांचा कुठे उल्लेख केलेला नाही. त्यांना मार्केटची हमी आणि बांगलादेशमध्ये जो आपला संत्रा जातो त्यावर जे काही निर्यात ड्युटी लावली आहे त्यावर आपला संत्र्याला मार्केट मिळत नाही, त्याच्यावर कुठलंही भाष्य केलं नाही. प्रक्रिया केंद्रावर भाष्य झालं नाही. आणि विदर्भातल्या शिक्षकांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील सिंचनाच्या संदर्भातले मोठे प्रश्न आहेत. आणि एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यांना जे कापूस आहे तो कवडीमोल भावाने विकला जातोय. जे निकष लावले जात आहेत, जे काही अटी शर्ती सीसीआयने लावलेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे कापूसच उरला नाही. तो सगळा कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर मात्र 23 क्विंटलची पर हेक्टरी घोषणा झाली, म्हणजे व्यापाऱ्यांचा फायदा या निमित्तानं करायचा. सोयाबीनच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर जास्त असलेला किंवा भिजलेला सोयाबीन धड सरसकट रिजेक्ट केला जातोय. तो बाजारामध्ये 3,500-4,000 हजार रुपयांनी शेतकऱ्याला विकावं लागतंय, कारण खरेदी केंद्रावर तो स्वीकारला जात नाही आहे. ही भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची या संदर्भात आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा खूप केल्या. डावोसमध्ये झालेल्या मागच्या वर्षीच्या घोषणा त्याचा उल्लेख माननीय आमच्या भास्करभाऊ जाधवांनी केला. तुम्ही जर पाहिलं तर मागचं भाषण आणि आत्ताच्या याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे. आणि हे 7 दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोरटं अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल. वांजोरटं ज्याला काही निष्पत्ती नाही काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय, या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते आहे. मला त्याचा विस्तृतपणे माननीय भास्कर जाधव साहेबांनी उल्लेख केला. एक विशेष सांगतो आपल्याला की शिक्षक भरतीच्या संदर्भात शाळा बंद पडल्यात विदर्भाच्या, आणि इथे झालेला आयडी शालांतू घोटाळा त्यावर काही होईल असं वाटत होतं. काल परवा आपण पाहिलं की 2 अधिकाऱ्यांना पुन्हा अटक झाली. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे.
याची संत गतीनं चौकशी सुरू आहे. आम्ही अंतिम आठवड्यावर जे प्रश्न उपस्थित केले त्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. महिला आणि मुलीवरील अत्याचारामध्ये आकडे सांगितले नाही. ते आम्ही किती महिला शोधतो आहोत एवढंच सांगितलं. आज गुन्हेगारांचा आलेख वाढलाय त्याने ते मान्यच केलं की आणि ड्रग्समध्ये आम्ही फक्त ड्रग्स शोधतो आहोत. आम्ही सक्षम यंत्रणा उभी केली आणि त्यामुळं हे पकडले जात आहे. हे पकडले गेले एवढे आहेत, पण हा ड्रग्सच्या विळख्यात महाराष्ट्र सापडला आहे. त्यावर कुठली ठोस अशी उपाययोजना नाही. येतो कुठून ड्रग्स एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि याचे लिंक कुठपर्यंत आहे, मुख्य आरोपी यामध्ये जे आहेत ते का पकडले जात नाही आणि पूर्ण पिढी उद्ध्वस्त होत आहे. युवा पिढी विदर्भामध्ये फार मोठा विळखा या ड्रग्स आणि अंमली पदार्थांचा विदर्भाला आलेला आहे. त्यामुळे हे एक अधिवेशन असं होतं की निवडणुकीचा जुमला असंच या अधिवेशनाचा आपल्याला नामकरण करता येईल. आणि दुसरं म्हणजे हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन होतं. फक्त लक्षवेधी घ्यायचे आणि त्यातील लक्षवेधी महाराष्ट्रातील विचार करता मुंबईच्या अधिक आणि विदर्भाच्या कमी. अधिकाधिक प्रश्नावर मुंबईचेच लक्षवेधी होत्या आणि त्याला अमर्याद सारा वेळ या लक्षवेधीवर गेला. धोरणावर चर्चा करण्यासाठी अजिबात नव्हता. कुपोषणाचा प्रचंड मोठा 46,000 लहान नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यावर काही उपाययोजना नाही. अनेक ठिकाणी गैरप्रकार भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आम्ही काही उदाहरणं दिलीत कसे कसे भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्यावर काही त्याला उत्तर नाही. आणि एकूणच हे अधिवेशन गुंडाळण्यासाठी घाई गडबड केली आणि तातुरमातुर उत्तर देऊन विदर्भीय जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. हेच आता या अधिवेशनाची फलश्रुती आहे असं म्हणावं लागेल. माझ्यानंतर जयंत पाटील साहेब आपल्याशी संवाद साधतील. तुम्ही इकडे या, तुम्ही असं करा, मी बाजूला एका कॅमेऱ्याचा प्रश्न आहे. आता बरोबर आहे का? अगोदरच बोलला 7 दिवसाचं चालू आहे वर करा. 7 दिवसाचं अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने पूर्ण झालं. विदर्भातल्या जनतेला 6 आठवड्याचं अधिवेशन घेऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या वेळी जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे. पण एका आठवड्यात आता आम्ही परत निघालो आणि त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना आहे. अनेक मोठमोठ्या वल्गना आज झालेल्या आहेत आणि एवढी मोठी कामं महाराष्ट्रात जर होणार असतील आणि होत असतील तर बहुतेक सगळे प्रश्न संपले असतील असा त्याचा अर्थ सामान्य माणसं घेऊ शकतात. एवढ्या चांगला आपण भाषण मागाशी सगळ्यांनी ऐकलं. पण मी MIDC कडून माहिती मागितली की मागच्या काही वर्षात तुमच्याकडे किती गुंतवणुकी झाल्या आणि 190 जे करार झाले त्याच्यात 22 सालापासून ते 20,62,000 कोटीचे करार जे झाले त्याची माहिती मागवली मी. ती माहिती देताना खात्याने MIDCने असं उत्तर दिलं. माझा प्रश्न असा होता की किती गुंतवणुकीचे करार झाले, किती उद्योगधंदे उभारण्यात आले आणि किती रोजगार उपलब्ध झाला. उत्तर असं आहे 22-23 पासून आजपर्यंत उद्योग विभागामार्फत 20,62,000 कोटीच्या गुंतवणुकीचे 190 सामंजस्य करार झाले. या माध्यमातून 13,24,000 इतका रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. म्हणजे हे कराराच्या वेळी ठरलेले आकडे पुन्हा त्यांनी दिले. त्यालाही माझी तक्रार नाही. पण माझ्याकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टचं काय झालं याचं हे आहे आणि बहुतेक सगळीकडे जागा वाटप, जमीन वाटप, जागेचा सर्च चालू आहे. असं साधारणपणे स्टेज जमीन वाटप प्रगतीपथावर आहे, लँड स्काउटिंग चालू आहे असं बहुतेक प्रकल्पांच्या बाबतीत आहे. माझी त्याबद्दलही तक्रार नाही. आमचा प्रकल्प येणार, तुम्ही MOU केले ते यावेत यासाठी आमचा पाठिंबाच आहे सरकारच्या प्रयत्नांना. पण प्रत्यक्षात आमचा दावा असा आहे की जे MOU होतात तेवढी इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्षात उतरत नाही
आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न हा आजही अनुत्तरित आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आरोप या मधल्या काळात आम्ही केले. कालही रात्री मी काही भाषण करून सांगितलं. त्यात जव्हार तालुक्यामध्ये जवळपास 111 कोटी रुपयाची बिलं ही खोटी बिलं देऊन काढायचा प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने थांबवला. त्याची चौकशी चालू आहे. पण आमची माहिती आहे की जवळपास 1200 कोटी रुपये एकंदर याच्यात काढण्याचा प्रयत्न आणि काम काही लोक करतायत. सरकारने त्याच्या विरोधी SITची समिती स्थापून आशांची पाळंमुळं खणून काढावी तशी आमची अपेक्षा होती, पण ते काही झालं नाही. आताही स्थगन सूचना आली होती, त्याच्या आधी त्यांनी उत्तर दिलं. ड्रग्जचं प्रमाण बेसुमार वाढलेलं आहे आणि सातारा जिल्ह्यात काल एक रेड पडली. परत वर्ध्यामध्ये 192 कोटीचे MDचं प्रकरण आहे. कारंजात देखील MDचा महाकारखाना आहे अशी माहिती आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही सभागृहात मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या जास्त आता पुढे यायला लागलेल्या आहेत आणि कारण आमचे प्रयत्न पकडण्याचे जास्त आहेत. पण याची व्याप्ती एवढी प्रचंड आहे महाराष्ट्रात की महाराष्ट्रातल्या तरुणाईला ड्रग्जने आता विळखा घातलेला आहे आणि हाच सगळ्यात मोठा आज आपल्या महाराष्ट्रातल्या समाजासमोर प्रश्न आहे. आणि त्यासाठी सरकार हे सगळे जसे गुन्हे हँडल होतात तसेच हे गुन्हे हँडल होतात आणि सर्रास गावागावात खेड्याखेड्यात दुय्यम तिय्यम लोकसंख्येच्या लहान संख्येच्या शहरात देखील आता ड्रग्जचा सुळसुळाट आहे. सरकारने त्यावेळी आमची अपेक्षा होती की सरकारने सांगायला पाहिजे की काय ठोस उपाययोजना सरकार करणार. काल परवा आम्ही अनेक गोष्टी सरकारच्याकडून अपेक्षा केली, पण त्या अपेक्षा काही आमच्या पूर्ण झाल्या नाहीत. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याविषयी आम्ही मागणी केली. आम्ही जेव्हा जेव्हा काही मागणी करतो, काही आरोप करतो, त्यावेळी ते विषय बाजूला सोडून दुसरेच विषय हे मांडले जातात आणि मूळ आमचे जे मुद्दे आहेत ते मात्र त्याच्याकडे सरकारचं पूर्णपणाने दुर्लक्ष होतं. आर्थिक परिस्थितीविषयी काही आकडेवारी मी काल जाहीर केली, परंतु त्याच्याविषयी तपशीलवार उल्लेख नाही. फक्त 25% आम्ही पोहोचलेलो नाही. हे जरी असलं तरी व्याजाचा आकडा दरवर्षी आता 64,000 कोटी रुपयाच्या वर गेलेला आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. किंवा आमचे राम खाडे म्हणून एक माहितीचे आधार माहितीची माहिती घेऊन अनेक जमिनीची प्रकरणं त्यांनी बाहेर काढले, त्यांच्यावर अटॅक झाला. पुणे गुंडांचं माहेरघर झालंय, अनेक टोळ्या कार्यरत आहेत, त्याच्यावरही भाषण सायलंट होतं. किंवा FIR पोलीसच लिहून घेत नाहीत, अशी अनेक ठिकाणी अनुभव आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही आता जास्तीत जास्त FIR दाखल केला जातो वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा अनेक टोकाची भूमिका घेणारे बाळासाहेब थोरातांच्या विरोधी ज्यांनी भाषण केलं आणि बाळासाहेब थोरातांच्या बद्दल आम्ही देखील नथुराम गोडसे होऊ अशी धमकी दिली, त्यांच्या विरोधी सरकारने कोणती कारवाई केली नाही. अशा अनेक आम्ही काढलेले मुद्दे हे सरकारला अनुत्तरित राहिले. सरकारला आम्ही प्रश्न विचारलेला की 1500 रुपयाची 2100 रुपये लाडक्या बहिणीचे तुम्ही कधी करणार, कर्जमाफी कधी करणार, त्याची समाधानकारक उत्तरं ही काही आम्हाला प्राप्त झाली नाहीत. आणि म्हणून या 7 दिवसात काहीच जनतेला महाराष्ट्राच्या हातात आलं नाही असा आमचा तरी अनुभव आहे. माझ्या आधीच्या दोन्ही मान्यवर नेत्यांनी देखील तोच अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळं 7 दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे हाच एकमेव हेतू होता. विदर्भाचे प्रश्न सोडवावेत, विदर्भातल्या संत्र्याचा कापसाचा शेतकऱ्याच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाहीत, याची आम्हा सगळ्यांना खंत आहे. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसताना हे अधिवेशन परिषदचा होऊन जाईल. परिषदचा एक सन्माननीय सर्वच मान्यवर
नागपूरचं अधिवेशन संपन्न झालं, परंतु ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी या ठिकाणी केला की नेमकं या अधिवेशनाची फलप्राप्ती काय, तर या विदर्भासाठी सोयाबीन काढणारा शेतकरी असेल, कापूस उत्पन्न करणारा शेतकरी असेल, हायकोर्टानं सीसीआयला झापलं की खरेदी केंद्र वाढलं तरी सरकारनं वाढवली नाही. 10 क्विंटल ऐवजी 30 क्विंटल हेक्टरी खरेदी करा ही आमची मागणी असताना त्याचा कुठे विचार त्या ठिकाणी झाला नाही. पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून फक्त घोषणा या सरकारनं गेल्या 7 दिवसामध्ये प्रामुख्याने केल्या. अतिवृष्टीच्या संदर्भात आकडेवारी 31,000 कोटीतल्या पॅकेजमधले नेमके पैसे किती मिळाले हे सरकार सांगू शकत नाही. एकूणच 7 दिवसामध्ये घोषणांचा मात्र प्रचंड पाऊस पडलेला आहे. पैसे नाहीत खिशात, घोषणा मात्र अपार, अशी अवस्था या सरकारची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आज घोषणांच्या बद्दल बोलायचं झालं तर इंस्टाग्रामवर 12 सेकंडचा रील असतो, एक रील पुढे गेला की दुसरा येतो, पहिला बघितलेला 25व्या रीलला विसरतो. तसं या सरकारचं काम आहे. पहिली घोषणा विसरतात लोक इथपर्यंत 25वी घोषणा झालेली असते. आज पण किंवा या अधिवेशनातल्या घोषणांची आकडेवारी काढली तर 75,000च्या पुरवण्या देखील कमी पडतील एवढ्या घोषणा. म्हणजे पुण्यासाठी 32,000 कोटी रुपयाचा प्लॅन सँक्शन झालेला आहे. पुण्यामध्ये आज पाण्याचा तुटवडा त्या ठिकाणी, त्याच्याबद्दल सरकार बोलत नाही. पुणे महापालिकेला ट्रिब्युनलमध्ये जावं लागतं 21 टीएमसी पाणी द्यायसाठी, त्याच्यावर सरकार कुठली निर्णायक भूमिका त्या ठिकाणी घेत नाही. थोरात साहेबांच्यावर ज्यांनी वक्तव्य केलं त्याच्यावर कुठली कारवाई सरकार करताना दिसत नाही. सरकार पुरस्कृत गुंडाराज, म्हणजे पुणे हे कोयता गँगसाठी आता जगभरात फेमस झालं, विद्येचं माहेरघर, अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि या सगळ्या अधिवेशनाच्या 7 दिवसाच्या काळामध्ये टोटल फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स, म्हणजे पुरवण्यामध्ये तर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं असेल आर्थिक आकडेवारी, फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हे एवढंच 2 शब्द या सरकारला लागू होतात. विधान परिषदमध्ये गेले 7 दिवस सर्व प्रश्न मांडण्याची भूमिका अंतिम आठवड्याला जे मुद्दे मांडण्याचं काम आम्ही केलं, जर तुम्ही बघितलं असेल की अंतिम आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचं भाषण हा निव्वळ राजकीय भाषण होता. पहिली तर ती आमच्या नेत्यांवर टीका करतायत किंवा सभागृहामध्ये आलेली चर्चा झाली नाही, परंतु 80% भाषण हे फक्त त्याच विषयावरती होतं याची चर्चा विधान परिषदमध्ये झाली. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, कष्टकरी कामगारांचा प्रश्न असो, आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी घोषणा होऊन काही नवीन पॅकेज या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भासाठी असेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना या निमित्ताने लागू होईल, पण तशातलं काही झालं नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मुलं आणि मुली हे बेपत्ता होण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्याच्याबद्दलचं पण कुठेही सुतोवाच केलं गेलं नाही. भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडण्याचं काम केलं, त्यामध्ये काय आरटीओचे भ्रष्टाचार आम्ही सांगितले, पंढरपूर मोहोळ याच्यातला भ्रष्टाचार काढण्याचं काम केलं, तेही कुठेतरी सुतोवाच केलं नाही. निवळ फक्त निवेदन आणि मुंबईच्या महानगरपालिका आणि आगामी काळाच्या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणा करण्याचं काम केलेलं. माणसाचा चेहरा तर बदलता येत नाही, मग काय करायचं, इकडचं भांग तिकडे करायचं, अशीच परिस्थिती या सरकारची आपल्याला पाहायला मिळाली. जुनेच निर्णय नवीन होऊन फक्त अजून हा टीडीआर दिलं, हा केलं, एअर फनलचं केलं, असे वेगवेगळे मुद्दे मांडून निवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीच ह्या घोषणाचा पाऊस आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री केला. आणि तुम्ही बघितलं असेल की सरकार किती गतिमान आहे हे काल विधान परिषदेमध्ये लक्षात आलं की एकच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री पण करतायत आणि उपमुख्यमंत्री पण करतायत. आणि मुख्यमंत्र्यांच्या अगोदर उपमुख्यमंत्री निवेदन केलं, तेच मुख्यमंत्र्यांनी येऊन करावं लागलं. म्हणजे याची स्पर्धा आपसामध्ये कशी चाललेली हे सर्व आपल्याला लक्षात आलेले. शेवटी इलाका भी हमारा, धमाका भी हमारा, असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या स्टाईलने बोलण्याचं काम केलं. त्यावेळी आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की हे जसं तुम्ही इकडे बोलतायत, हे इलाका भी हमारा, धमाका भी हमारा, अशीच भूमिका तुमची ठाण्यामध्ये आहेत की नाही, कल्याणमध्ये आहेत की नाही, डोंबिवलीमध्ये आहेत की नाही,
आणि पुणे शहरामध्ये आहे की नाही. म्हणजे याचा अर्थच असा आहे की संपूर्ण राजकीय भाषण आणि निवळ फक्त महानगरपालिकेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी ते काम केलं. सर्वसामान्य जनतेला या अधिवेशनाच्या माध्यमातून किंवा आम्ही मांडलेले जे वेगवेगळे मुद्दे होते ते मुद्दे मांडत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याची भूमिका या सरकारने घेतलं नाही, याचा आम्ही निषेध देखील केला आणि खेद देखील व्यक्त केला. राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे. सरकारकडून ज्या विदर्भाच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा होत्या त्या पूर्णपणाने फेल्युअर झालेला आहे. स्पीडली इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर दाजीने अशा प्रकारचे अधिवेशन झालेलं आहे. सर्वसामान्य माणसांच्या असलेल्या प्रश्नाला त्यांनी न्याय दिला नाही. आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले. कदाचित पत्रकारांनी सुद्धा आम्हाला विचारलं की आपण पायऱ्यावरचं आंदोलन का केलं. पहिल्या दिवशी आम्ही विदर्भातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातून आंदोलन केलं. नंतर सभागृहामध्ये आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली की सभागृहामध्ये जाऊन आम्ही विरोधक म्हणून आक्रमकतेने मुद्दे मांडू. आम्ही तशा प्रकारची आक्रमकता दाखवली. विशेषतः विधान परिषदेमध्ये बरेच अधिकारी चुकीचं काम करत होते, त्यांना आम्ही बडतर्फाने त्यांच्यावर कारवाई करायला लावली. वेगवेगळ्या प्रकारचे आयुध घेऊन आम्ही सरकारला घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु निर्ढावलेलं सरकार आहे. टिबल इंजिन सरकार किती पळतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना पूर्णपणाने भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं सरकार आणि त्याचबरोबर ज्या आत्ता त्यांनी योजना जाहीर केल्या त्या योजनेमध्ये फक्त व्यावसायिकता होती. कुठेही पैशाचा निधी जी असेल तेवढा लक्षात घेता सरकारने फक्त ज्या असलेल्या योजनेच्या माध्यमातून आम्ही काय देणार एवढंच सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आत्ताच्या ह्या अधिवेशनामध्ये फार काही या महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालं असं द्योतक नाही. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आत्ताच्या या अधिवेशनामध्ये फक्त आणि फक्त कोट्या करण्याच्या बाबतीमधली भाषणं ऐकली आम्ही. खरं म्हटलं तर राजकारणामध्ये या असलेल्या अधिवेशनामध्ये जनतेच्या उत्तराची अपेक्षा असते. दुर्दैवाने त्या अपेक्षा नव्हत्या. फक्त राजकीय कुरघोडीच्या फक्त आरोप प्रत्यारोप झाले. त्याचा उल्लेख सचिन भाऊंनी केला. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर फार मोठ्या प्रमाणात आम्ही महत्वाचे विषय घेतले होते. भ्रष्टाचार होता, कायदा सुव्यवस्था होता. अशा प्रकारचा निर्णय घेत असताना सुद्धा मुख्यमंत्री आणि बाकीचे सगळे सांगत असतील की गेलेली बेपत्ता झालेली मुलं ही 90% परत आलेली आहेत. तर मला वाटतं की आता या संदर्भामध्ये बोलणं न उचित आहे. कायदा सुव्यवस्थेची धज्जे उडवलेला आहे. सरकारची पाठबळ असल्याशिवाय हे होत नाही. आम्ही पुराव्यासकट काही अधिकाऱ्यांचं सांगितल्यानंतर सुद्धा त्याच्यावर एकही वाक्य बोललं गेलं नाही. खुनाच्या आरोपीमधले आरोपी अजून सापडले जात नाही. संतोष देशमुख हत्याकांडातला आरोपी सापडला नाही. उत्तर देताना एवढंच सांगितलं त्याचा शोध सुरू आहे. जर पोलीस यंत्रणेला 1 वर्षापासून आरोपी सापडत नसतील किंवा अशा प्रकारचे खून केलेल्या आरोपींना पोलीस डिपार्टमेंट पाठीशी घालत असेल, त्याला सरकारी आशीर्वाद असेल, ती गंभीर्याची बाब आहे. त्यामुळे सगळीकडे हे सरकार फेल्युअर झालेलं आहे आणि अधिवेशनामध्ये सुद्धा फेल्युअर झाले असा उल्लेख या ठिकाणी आजचा अधिवेशनाचा समारोपाचा मी करतो. दोन्ही सभागृहामध्ये एक मिनिट, ते विरोधी पक्ष नेता आहे, ठीक आहे. मी तुम्हाला हे सरकार किती विश्वासघातकी आहे, हे सरकार शेतकऱ्यांचा कसा घात करते, कसा विश्वासघात करतोय, हे सरकारी दस्तावेज तुम्हाला एक वाचून दाखवतो. कसं आहे की शासनानं खूप मोठा गाजावाजा करून वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवर, गावागावातनं तिथे स्वतःचे मोठमोठे फोटो लावून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक व पाया सुविधा निर्मितीवर भर देण्यासाठी कृषी समृद्ध योजना जाहीर केली. त्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोटो भेटून झाली. कॅबिनेट मिटिंग झाली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि कृषी मंत्री सुद्धा होते. अर्थात हे होत असताना जो 1 रुपया पीक विमा योजना घेऊन 1 रुपयात भरून जेव्हा पीक विमा योजना दिली जात होती त्याचे 5,000 कोटी रुपये सरकारकडे जमले होते आणि म्हणून ते आम्ही 5,000 कोटी सरकारला देऊ या कृषी समृद्धी योजनेकरता असं सांगितलं. तिथं मध्यंतरी पीक विमा योजनेतले 4 ट्रिगर बंद केले म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा नाराजीचा सूर असं उमटला. त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आता पैसा आणि पैसा शेतकऱ्याला दिला जाईल, पण कालच्या पुरवणी मागण्यांमध्ये
एक रुपया सुद्धा ह्या 5,000 कोटी रुपयापैकी सरकारनं त्या ठिकाणी तरतूद केली नाही. जाहिराती काढल्या, मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला, शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 5,000 कोटी रुपये देणार आहोत दरवर्षाला. दरवर्षाला. पण त्याचा या बजेटमध्ये एक दमडा सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलं नाही. आणि या अतिवृष्टीमुळे एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं. खरं सांगायला गेलं तर राज्यातील जवळ 1,31,00,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांना फसवलं कसं, त्यानंतरचं म्हणजे ह्या घटना घडल्यानंतरचं विदर्भातलं अधिवेशन होतं आहे. आणि म्हणून हे सरकार किती फसवत आहेत, विश्वासघातकी आहे आणि शेतकऱ्यांची यांना काही देणं घेणं नाही. याच्यापेक्षा दुसरा मोठा पुरावा असू शकत नाही. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते पद दिलं नाही तुम्हाला, मागणी करून देखील आता 1 वर्ष उलटलेलं आहे. उरलेल्या 4 वर्षातही विरोधी पक्ष न देता अधिवेशन जर घेतलं गेलं तर तशी तुमची तयारी आता आहे का? असं आहे की ही तयारी आमची असणं नसणं हा विषयच येत नाही. आम्हाला जी काय महाराष्ट्रातल्या जनतेनं भूमिका दिलेली आहे ती भूमिकेशी ठाम राहणं आणि ती भूमिका आपापल्यापर्यंत पार पाडणं हा आमचा निर्धार आहे. आणि म्हणून 1 वर्ष आम्ही तो प्रामाणिकपणे पार पाडतोय एवढंच आम्ही सांगतो. 10%चा नियम आणला गेला वारंवार त्याच्या विरोधी पक्षनेतेसाठी, तर काय असं आहे की याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. 10% सदस्य संख्येचा नियम कुठेही नाही. आता आमचंच सरकारला आव्हान आहे की 10% सदस्य संख्येचा निर्णय नियमात किंवा घटनेमध्ये कुठे आहे ते सरकारने जाहीर करावं. कारण विधिमंडळाच्या वतीनं जे आम्हाला पत्र दिलं गेलंय त्याच्यामध्ये 10% सदस्याची अट कुठेही नाही असं त्यांनी लिहून दिलं. सरकार काहीच करत नाही ना, तुम्ही कोर्टात जाणार का विरोधी पक्ष सगळे काय? चला पुढं. कोर्टात सध्या लवकर न्याय मिळतो तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मुंबई गोवा संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता जेव्हा मुख्यमंत्री बोलत होते. त्या मुंबई गोवाबद्दल अजूनही ठोसपणे कुठलंही उत्तर आलेलं नाही. कसं आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या अनेक रस्त्यांचा उल्लेख केला आणि म्हणून मुंबई ते गोवा हा महामार्ग 2009 सालापासून रखडलेला आहे. त्याच वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मी कोकणातला ग्रीनफील्ड रस्ता तयार करतो म्हणून सांगितलं आणि म्हणून अनेक रस्त्यांवर मुख्यमंत्री बोलत होते. म्हणून माझी अपेक्षा होती की त्या 2 रस्त्यांबद्दल मुख्यमंत्री काहीतरी खुलासा करतील. परंतु त्यांनी आता माझ्याकडे कुठलाही आता माहिती नाही असं करून तो विषय टाळला. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सभागृहामध्ये विरोधकांनी मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विरोधक सभागृहात काही बोललेले नाही. हायकोर्टानं फटकारलं. तुमच्याकडे सगळ्यात मोठा मुद्दा होता. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, त्यांची कंपनी आहे, त्यांच्या चिरंजीवांवर गुन्हा दाखल करावा अशी वारंवार मागणी होते आहे. पण तेवढी आक्रमकता सभागृहामध्ये दिसली नाही. असं आहे की आम्ही वैयक्तिक प्रश्नापेक्षा सामाजिक प्रश्नावर आणि सार्वजनिक प्रश्नावर जास्तीत जास्त भर दिला होता. तरी देखील आमचे सहकारी विजयराव वडट्टीवारांनी हा मुद्दा 4-4 वेळा सभागृहामध्ये काढला. कुणी काढलाच नाही असं म्हणणं. भास्करराव, हा वैयक्तिक विषय कसा होऊ शकतो? हा गैरव्यवहार घोटाळ्याचा विषय आहे. म्हणजे तुम्ही हा वैयक्तिक विषय म्हणता तेच मी सांगितलं ना की विजय वडट्टीवारांनी हा 4-4 वेळा विषय काढला आणि आमचं समर्थन होतं. एकदा तरी उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सभागृहात झाली का? किंवा त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही तरी मागणी झाली का? हे बघा, स्वतःच काय म्हणतो त्याला, कुंपणाचं शेत खात असेल आणि ते दिसत आहे. मी काल बोलताना म्हणालो की ना खाने देंगे, ना खाऊंगा, ना खाने देंगे, पर जो मिलेगा वो आधा आधा बांट के खाएंगे. हे आता कालच्या उत्तरातून काल मी मांडल्यानंतर त्याचं उत्तर काय आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचं उत्तर दिलं नाही आणि त्याने तर एका प्रकारे तुमच्या पार्थ पवारांना क्लीन चिटच दिली मुख्यमंत्र्यांनी. म्हणजे आता असं आहे की ही एक स्पर्धा, मी आता राज्यामध्ये आम्ही एक स्पर्धा परीक्षा आयोजित करू, म्हणजे सामान्य ज्ञान स्पर्धा महाराष्ट्र लेवलची, आणि त्यांना मागावं लागेल की यामध्ये प्रश्न उपस्थित करू की मुलांना प्रश्न देऊ, अधिकाधिक खाणारा कुठे जाणार, असा एक प्रश्न देणार आम्ही, आणि अधिकाधिक भ्रष्टाचार करणाऱ्याला संधी कुठे, असे प्रश्न काढून देऊ. बघा, लाज लज्जा सगळं विसरले असतील तर त्याला काही इलाज नाही. पण हा प्रश्न काही इथे संपलेला नाही. हा प्रश्न आम्ही लावूनच धरलेला आहे आणि पुढेही एक बिल तर स्पेशल महसूल विभागाने मुद्रांक शुल्काच्या आयुक्तांना असलेले अधिकार जे आहेत त्याला आव्हान कोर्टात द्यायचं होतं, त्या संदर्भातलं पळवाट शोधली आणि मंत्र्यांच्याकडे अधिकार गेले. कालचं बिल आयजीजेआरचे ज्या निर्णयाविरुद्ध, त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध थेट कोर्टामध्ये जाऊन न्याय मिळवायची अपेक्षा होती.
तर त्यामुळं हे सगळे जे आहे कोंढवा प्रकरण मी मानला, कोंढवा प्रकरण मानलं असं नाही, विरोधक संख्येने कमी जरी असले तरी आम्ही प्रत्येक विषयाला भ्रष्टाचाराचे अनेक विषय मानले, पण आता भ्रष्टाचारांची सवय झालेल्यांना उत्तर काय मिळेल? महाराष्ट्र लुटायचं ठरवलंच आहे आणि त्याकडे लक्ष द्यायचंच नाही विरोधक बोलल्यानंतर, तर त्याला तुम्हीच आता शोधा उत्तर असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली, तुम्हाला संधी होती, पायऱ्यांवर आंदोलन असेल, सभागृहात आवाज असेल, सभागृहात गदारोळ करणे असेल, तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून अधिकार असताना इतके सायलेंट विरोधी पक्ष या प्रकरणी तुम्ही सभागृहातली एकूण उपस्थिती पाहिली, 40% नव्हती. ह्या अधिवेशनात शॉर्ट अधिवेशन होतं, सगळे निवडणुकीचे. ठीक आहे, आम्ही तर संख्येने 5-25 आहोत, आहेच का आमचे 30-40 जण आम्ही आहोत. आम्हीच म्हणजे सर्व विरोधकांनी करावं आणि खाऊन मात्र पोट फुगेल तेवढा मरतपर्यंत त्यांनी करावं आणि प्रश्न आम्हाला विचारावे, हा असा प्रश्न होतोय. म्हणजे भ्रष्टाचार त्यांनी करावं, लूट त्यांनी करावी महाराष्ट्राची आणि ते प्रश्न का मानले नाहीत म्हणून विरोधकांनी उत्तर द्यावं, असा त्याचा अर्थ होतो. मला तुम्हाला विनंती करायची आहे की आम्ही हे प्रश्न मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारा ना, तुम्ही मुंडव्याच्या प्रश्नावर उत्तर नाही, तुम्हालाच आमची विनंती. लावून धरलेले प्रसार माध्यमांनी लावून धरलं आहे, मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही तुम्ही? माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा, अजितदादांना विचारा, ज्यांनी जमीन हडपण्याचं काम केलं. आम्ही तर विचारलं, आम्ही विचारलं, वडेट्टीवारांनी तो प्रश्न विचारला. आता हे जे आहे आता बंद पडलेल्या हे किती योजना बंद पडल्या, किती योजना बंद पडल्या तुम्हाला माहिती आहे. शब्दशः मला पकडू नका. नमो महिला सशक्तीकरण योजना, नमो कल्याण योजना बंद पाडली, नमो शेतकरी योजना बंद पाडली, सगळ्या नमो बंद, सगळ्या नमो बंद आणि देव सुरू योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना बंद पाडली, नमो योजना, नमो शहर सौंदर्यीकरण योजना बंद पाडली, तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना बंद पाडली. अशा 40 शिवभोजन थाळी बंद पाडली गरिबाची. अशा जवळपास 40 योजना सुरू असलेल्या यांनी बंद पाडल्या. याचं उत्तर यायला पाहिजे. आणि म्हणतात वरून की मुख्यमंत्री महोदयांनी एकही योजना आम्ही बंद पाडलेली नाही असं सांगितलं. त्यावरूनच आपण लक्षात घ्या, यामध्ये आता हे अधिवेशनाची फलश्रुती, या अधिवेशनाची फलश्रुती आम्ही सांगितलं की खरं म्हणजे या सरकारची भूमिका एकच शेवटचं सांगतो आणि थांबवतो, एकच सांगतो की हे सरकार इतकं हुशार आहे की बाबळीच्या झाडाला दगड मारतो आणि जोरात तोडतो. आंबे पडलेत, लोक आंबे वेचायला जातात आणि पायाला काटे रुतून येतात, अशी ह्या सरकारची मानसिकता आहे. आता मुख्यमंत्र्यांची प्रेस चालू होणार आहे, तुम्ही सगळे तिकडे जावा आणि हे सगळे प्रश्न तिकडे विचारा. विदर्भातलं अधिवेशन मात्र प्रश्न मुख्यमंत्री तुमच्या हातात होते, ते बोलले ना या प्रकरणामध्ये. असं आहे की मागच्या वेळेला आम्ही सर्वांनी एकीनं जे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे, त्या धनंजय मुंडेंवर हल्ला केला. त्यांचा हल्ला म्हणजे शाब्दिक हल्ला, त्यांचं सगळं हे दाखवलं, त्यांचा राजीनामा झाला. काय झालं पुढे? जयकुमार गोरेवर आम्ही एवढे सगळे अटॅक केले, पुढे काय झालं? सरकारने त्यांना क्लीन चिटच दिली. त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची जी काही वाक्य होती, त्याच्यानंतर काय झालं? फक्त नावाला खातं बदललं. असं जर प्रत्येकाला पाठीशी घालण्याचं कामच जर सरकार करत असेल आणि प्रत्येकाला जर क्लीन चिट देत असेल तर विरोधकांनी करावं काय? नेमकं विरोधकांनी काय करावं? आपली अपेक्षा चुकीची नाही, पण अतिशय अल्प कालावधी करता अधिवेशन असल्यामुळं आम्ही प्रायोरिटी जी होती ती ही शेतकऱ्यांना किंवा अतिवृष्टी झालेल्या भागाला, अतिवृष्ट्या झालेल्या लोकांना, मग कांदा असेल, गहू असेल, तुमची शेत असेल, आंबा असेल, मासे असतील, सोयाबीन असतील, कापूस असेल, धान असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ऊस असतील, केळी असतील, द्राक्ष असतील, याला आम्ही प्राधान्य दिलं. धन्यवाद. तुमची भूमिका त्यांना पाहिजे, माझ्या भूमिकेने समाधान होत नाही. आता विरोधी पक्ष नेते जेवढे झाले तेवढे सगळे प्रश्न विचारले. आता तुम्ही मुख्यमंत्री
मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री तुमच्या तावडीत सापडतील. तुम्ही आम्ही गरीब सापडलो म्हणून कसे प्रश्न विचारताय. तुम्ही आता तुम्हाला पाहिजे ते प्रश्न तिकडे जाऊन विचारा आणि आम्ही लाईव्ह बघतो. धन्यवाद. बिबट्यामुळे हे सगळं झालं. आपण सर्व